या चला शारदा. दिवाळी येणार अंगण सजणार आनंद फुलणार घरोघरी आमच्या घरी अन तुमच्या घरी आमच्या घरी अन तुमच्या घरी. वा ये शारदा, बरं झालं तू आलीस. आधी ज्या मावशी होत्या ना त्या छान होत्या, पण वयामुळे त्यांना जुईला सांभाळणं जमत नव्हतं. आणि तुझी आणि जुईची पण छान गट्टी जमली, हो की नाही जुई? मला शारदा मावशी खूप आवडते. अरे हे सगळेजण कुठे राहिले, काय करतात इतका वेळ? हा चल आपण बघूया जरा. चल चल चल. काय बघताय कोणाला? 4 वेळा बाहेर येऊन गेलो, कोणी नाही. मला कोणतरी सांगितलं बायका सस्तायत म्हणे. अहो नाही हो दादा, पण त्या लावत होतो आम्ही इथे. बसलो होता. अरे दिसलेच नाहीत मला. बघा आम्ही तयार झालेले आहोत. हा काय गारू पण आला. ये बाबा गारू ये. वा 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 गारू छान छान दिसतोयस. इकडे पंचमी नाही आली. नाही मी आलोय ना आणखी. बरं बरं ठीक आहे ठीक आहे. बाकी तुम्ही पोरींनी ही सजावट बाकी छान केली बरं का. हे कोण लावलं इथे? तू लावला असणार. अहो असं काय, छान दिसतात ते छोटे आकाश कंदील. बरोबर छान दिसतंय. ही म्हणते नाव छान दिसतंय. रांगोळी बघू दे जरा बघ रे गारू. वा 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 रांगोळी फार छान, पणत्या बिंत्या छान 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 सजवलंय सगळं. छान काढले खरंच. आणि तुम्हाला सर्वांना वाढदिवसाच्या दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा. नमस्कार करा नमस्कार करा. सुखी वा सुखी वा. असू दे असू दे असू दे असू दे. सुखी वा पोरींनो. शारदा, पहाटे असं अंगणात खूप छान वाटतंय ना. चांदण्यांचा प्रकाश, असे दिवे लावलेले, पणत्या लावलेला. आ हा हा प्रसन्न वाटतंय. हो ना. आई तू हे काय करतेस? आपल्यासाठी मसाले दूध करते. तुला आवडतं? हो खूप आवडतं. आणि मावशी आपण सकाळी फोडलं ते काय होतं? अगं त्याला कारीट म्हणतात. आज नरक चतुर्दशी आहे ना, म्हणून ते फोडायचं असतं. पायाने चिरडून टाकायचं असतं. हा कोणता फटाका? अगं फटाका नाही, फळ येते. फळ? ते पायाने चिरडायचं का? अगं खूप खूप वर्षापूर्वी ना नरकासूर नावाचा एक राक्षस होता. त्यांनी सगळ्यांना खूप छळलं. मुलींना बायकांना डांबून ठेवलं, कोंडून ठेवलं. काय मुलींना कोंडून ठेवलं? आश्रमात कधी कधी वाघमारे बाई आम्हाला कोंडून ठेवायच्या. हो ना. पण त्या मुली चावल्या का नाही नरकासूरच्या हाताला? चावल्या असतील ना, पण तो नरकासूर खूप शक्तिमान होता. त्यांनी सगळ्यांना कोंडलं. पण मग पुढे श्रीकृष्ण आणि त्याची बायको सत्यभामा यांनी लढाई करून त्या नरकासुराला हरवलं आणि मारून टाकलं. पण मग नंतर त्यांनी तपश्चर्या करून वर मागितला. या दिवशी सूर्य उगवायच्या आधी जो कोणी अभ्यंग स्नान करून दीपपूजन करेल त्याला अपमृत्यू येणार नाही आणि तो नरकात जाणार नाही. नरकात म्हणजे? वाव राधा, अगं काय सुंदर रांगोळी काढलीस. सजावट वगैरे थँक्यू थँक्यू. एकदम पैकीच्या पैकी मार्क आहेत तुला. मॅम, या सगळ्याचं क्रेडिट फक्त मला नाहीये, शारदाला सुद्धा आहे आणि आपल्या खास लाडक्या जुईबाईंना सुद्धा आहे. ओ हो का? मग जुईला पण 100 पैकी 110 मार्क. मॅम, मी ना पटकन मसाले दूध करते, मग आपण फटाके फोडायचे का? हा चालेल जुई? हो हो लावूया ना, पण सांभाळून.
अरे काय सांगत होतो म्हणजे काय हा. तुम्हाला सांगतो गंमत. नंतर सांगा, आधी फराळ घ्या. घ्या घ्या. वा 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 वा. घे रे सौरभ. गप्पा मारल्या तेवढ्यात फराळ हे घे दादा. वा 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 गारू. घरचं केलेलं दिसतंय सगळं. घे 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 घे. वा वा वा. तुम्हाला हा, तर काय सांगत होतात? सांगत होतो ना, ऐक ना. हा. आता हा मोठा घारू आता इथे अगदी फटाके बिटाके उडवतोय. लहानपणी एवढा घाबरायचा. एकदा हो याच्या एकदा लेंग्यात ती सुरसुरी घुसली होती. चला चला, फटाके फोडून झाले ना, आता फराळ करूया. भूक लागली ना. मगाशी थोडस खाल्लं होतं पण ठीक आहे. परत खायचं. ओके. तुला काय खायचं? हा द्या. तुम्ही जरा कुहूकडे लक्ष द्या, आम्ही इकडचं बघतो. आलं बाई सगळं आटोक्यात. तुला बरं नाही म्हणून फराळाची ऑर्डर मी बाहेर दिली, तर दिवाळीच्या आधीच सगळं संपलं म्हणून हे सगळं करावं लागतंय. संपणार नाही तर काय, सगळेच मटकावतायत. दादानी सुद्धा हात मारलाय. हा, 3रा हप्ता चालला लाडवाचा, तरी काय करतोच होता. पण तुला दादांची गंमत कळली का? काय? अगं मगाशी बाहेर मोठ्या आवाजाचे फटाके लावले. अगं बाई, काय सांगतेस काय? मग काय, पोलीस आले. मग काय भांडले असतील पोलिसांशी? छे ग, भांडतायत कुठले. पोलिसांना म्हणाले, तुम्हाला काही सणवार साजरे करता येत नाही, तुम्ही 24 तास ड्युटीवर, म्हणून मुद्दामूनच मोठ्या आवाजाचे फटाके लावले. आलात की नाही त्या निमित्ताने? आता फराळ करा, चहा घ्या आणि मग निघा. काय पण दादांचं असतं ना एक एक. दादा पण खरंच ग बाई. काय आता गार्गी, ए जा आज जाऊन झोप जा. नाही, निवडते मी भाजी. नाही नाही, काही गरज नाहीये, उगीच करायचं म्हणून करू नकोस. जा आज जाऊन झोप. नाही वहिनी, करते मी. खरंच राधा सगळं करायची नाही, मग ती चुकली ना तरी गोड वाटायचं नाही का गसी?
या बाहेर लाडवांचा वास आलेला दिसतोय म्हणून आला असात. चल घे एक लाडू आणि बाहेर कोणाला सांगू नकोस हा. चल घे. नाही नकोय मला. ए काय रे, काय झालं? तू त्या रेवतीला भेटायला गेला होतास ना, तिथे काही झालं का? तिचं काहीही होऊ शकत नाही. म्हणजे तू म्हणालीस म्हणून तिला सॉरी म्हणायला गेलो. हा, मी सॉरी म्हणतोय तर मला उलटा माज दाखवते. डोकं हल्लंय ना माझं. अरे. चांगला हिंगा दाखवून आलोय तिला. असं काय पण? असं काय सौरभ, बॉस आहे ना ती तुझी. अरे पण म्हणून काय झालं, मी सॉरी म्हणतोय ना तर मला उलटा माज दाखवायचा. अरे पण डोकं जरा थंड ठेव, असं नाही करायचं. रंजू यार बोर करू नको यार. अरे असं काय करतोस, ऐक ना मी. सौरभ, शी. या बायकांना काही बोललं ना तरी टार्गेट मीच ठरणार आहे. हे बोलायची सोयच राहिली नाही. वैताग आहे नुसता. माझंही तसंच झालंय. तुम्हाला रागवायला काय झालं गारवंडा? अरे तो मूर्ख मधुर आहे. हा संताप होतोय ना. जाऊ दे, मीच जातो. अहो थांबा ना. अहो चांगली पहाटेपर्यंत आपण दिवाळी साजरी केली. एवढा छान मूड होता तुमचा. अचानक काय झालं? अरे तो गाढव त्या मार्कंडबद्दल असा काहीतरी विचित्र बोलला ना, माझा असा संताप होतोय. काय बोलले? बघ काय बोलला ते महत्वाचं नाहीये, पण बोलला. असा संतापलो होतो मी. पण म्हटलं आता दिवाळी आहे, या घरात चांगलं आनंदी वातावरण आहे, आपणही सहभागी व्हावं. पण याचं वेगळंच ना. सगळं छान चाललेलं असं कसं त्याला कसं पावेल. परत तेच घाणेरडं काहीतरी बोलला. मग मला काही राहवलं नाही. मी संतापलो. मी त्याला असं काहीतरी बोललो ना, शेवटी म्हटलं त्याला मला तुझं तोंडच बघायचं नाहीये. निघतो मी. गारवंडा यांना काय झालं? दादा, घरू अण्णा नाही आले अजून? सकाळच्या चहाला पण नाही आले. मॉर्निंग वॉक नंतर ते इथेच येतात ना. 4-5 दिवस अजून येणार नाहीत ते. म्हणजे आजारी बिजारी आहेत का? मी भांडलोय त्याच्याशी. काय? हो, लगेच आला राग त्याला, बसला फुगून. बुजू दे. तुम्हीच त्यांच्या मनाला लागेल असं काहीतरी बोलला असणार. नाही तर असं करणार नाहीत ते. तुम्हाला ना सवयच आहे असलं काहीतरी बोलायची. ए लंडग्या, तू नको मला लागतो शिकवू. कळलं ना. माझे जात फक्त बोलण्यापुरते चावता. तुमचं तसं नाही आहे. बोलणं गोड, दिसणं गोड, वागण्यातून मात्र एकेकाला दुःख देता तुम्ही. तू नको बोलणं. दादा जाऊ दे ना. मला आधी सांगा तुम्ही त्यांना काय बोललात ते. अरे मी काही का बोले ना त्याला. एवढं कशाला मनाला लावून घ्यायचं त्यांनी. मित्र आहे ना माझा तो. एवढं बोलू शकत नाही मी मित्राला. म्हणजे तुमच्याही मनाला लागलंय ना. आणि आपण काहीतरी लागेल असं बोललोय असंही जाणवत आहे ना तुम्हाला. मला माहिती आहे. पहाटे आपण दिवाळी साजरी केल्यानंतर तुम्ही त्यांना काहीतरी बडबडलात हे मला सांगितले त्यांनी. बरोबर आहे ना दादा? एक काम करा, डायरेक्ट जाऊन सॉरी म्हणून टाका. विषय संपला ना. मी काही माफी बिफी मागणार नाहीये. अरे मित्रत्वाच्या नात्याने बोललो, काय फरक पडतो एवढा. तुम्ही नाही बोलत तुमच्या मित्रांना. आणि तसंही तो लहान आहे माझ्यापेक्षा. कळलं ना. मी 44, तो 50. अरे 1944 आहे मी, तो 1950. म्हणजे लहान कोण आहे, तो का मी? कळलं. हा. दादा आता पुरे ना. यश तू तरी बघ ना रे कसे बोलतायत ते. रंजे, यांचा पण राहू दे आणि त्यांचा पण राहू दे. मीच जाऊन घारू अण्णांना बोलावून आणतो. हा. बघितलत ना तुमचं जावई किती गोड आहे ते. असणारच. 72चा आहे ना तो. हा, ते 72 साली जन्माला आला ना. हा, 72ची माणसं गोड असतात. कुठेतरी वाचलंय मी असं. काय एवढं हसतंय खळ कसं रे ध्यान आई. दादा, तो पोहे खा. अरे वा, चांगला आहे हा झाड, एकदम मस्त आहे. घारू अण्णा, हो घारू अण्णा, असं काय? अहो माझ्याशी बोला ना. दादांवर रागावलं ठीक आहे, माझ्याशी बोलायला काय झालं तुम्हाला? कोणाशी काहीच बोलावंसं वाटत नाही मला. घारू अण्णा, दादांबरोबर काय तुम्ही आधी कधी भांडला नाहीत काय?
किती वेळा भांडला, पण नंतर दोघे कसे पुन्हा एक होता. आता नेमका काय झाला? लय तांडल्यात तुम्ही हा या प्रकरण. दादा तुम्हाला काहीतरी लागेल असा बोलले एवढा नक्की, नाही तर तुम्ही असे नाही करणार. मग लागेल असं बोलला असता ना तर ते चाललं असतं, हसण्यावरी नेलं असतं मी. आता तो जे काही बोला ना ते काय बोलले? मला ते बोलावंसंही वाटत नाही, आठवावंसंही वाटत नाही. अहो तुम्ही सांगितल्याशिवाय आम्हाला कसा कळणार नेमकं काय बोलले एवढा? अरे मधूचं असं म्हणणं आहे की मार्कंड या जगात नाहीये, आणि हे तुला आणि सौरभला ठाऊक आहे. काय काय बोलताय काय हे गारू अण्णा? बसला ना धक्का तुला? मला सांग, तू असं अभद्र बोलल्यानंतर मला त्याच्याशी कसं बोलावं असं वाटेल? नाही बोलणार मी मधुशी. सौर्या बरं झालं तू इथे भेटलास. काय झालं? सौर्या, अरे मी आता गारू अण्णांकडे गेलो होतो ना, मग दादांचा आणि काय झाला आता विचारायला. तर गारू अण्णांनी सांगितला, दादांनी डायरेक्ट त्यांना सांगितलं म्हणे मार्कंड दादा गेलाय. काय? हो, गारू अण्णांना त्याचाच राग आला म्हणून ते दोघे जण बोलत नाहीयेत. अरे ह्या काय लफडा झाला? दादांना कसा डाऊट आला? आता दादांना शांत करायला पाहिजे बाबा. हे त्यांना कळलं म्हणजे सगळा गोंधळ होणार, ते सीमावहिनीला कळणार आणि मग लय मोठा लोचा होणार बाबा. लक्षात घे, आपल्या दोघांना माहित आहे ना, तेवढा पुरे तिसऱ्या कोणाला कळता कामा नये. असा कसा झाला या? जिजू, मी राधाला पण सांगितलंय. काय? मला त्या दिवशी खरंच खूप असह्य झालं म्हणून तिला स्पीकर फोनवरून सांगितलं मी. तिला पण शॉक बसला असेल ना? हो ना. बरा, पण राधा समजूतदार आहे, तिला सांगितलं तर ती सांगणार नाही कोणाला. पण आता ह्या काय लफडा होऊन बसलाय, आता ह्याच्यातनं बाहेर पडला पाहिजे, आपल्याला काहीतरी केलं पाहिजे रे देवा. दादांची मला जरा खोटा बोलायचा आहे, एवढा जरा सांभाळून घे रे बाबा. दादा, चहा चहा चहा. आज अगदी सासऱ्याला चहा, हा एकदम प्रेम होतो चाललंय जावयाचं. काहीतरी विषय काढायचा आहे, हा काहीतरी बोलायचंय. काय बोलायचंय? विषय म्हणजे ते तुम्ही काय घरू अण्णांना जे बोललात ना ते बरा नाही, म्हणजे ते अपसेट झाले ना. आता हे तू मला सांग ना. नाही, ते मार्कंड दादा विषयी बोललात ते बरोबर नाही असा मला म्हणायचा होता, त्यामुळे ते अपसेट झाले असा. मग आता काय करू मी? काय करू काय मी? आणि काय चुकीचं बोललो रे मी? जे सगळं घडतंय, जे मला उमगतंय, मला समजतंय माझ्या बुद्धिमत्तेप्रमाणे, तेच बोललो ना. असं नाही. असं नाही कसं? मला एक सांग ना. घटनाक्रम तुझ्यासमोर ठेवतो मी. बरोबर त्याच वेळेला मार्कंडचा घटस्फोट झाला. त्या राणिका कोणती, राणिका वाणी कोणती, तिने त्याला घटस्फोट दिला, सेपरेट झाले ते. हा, तू मला एक सांग, हे असे लोकांकडनं सारखे पैसे गोळा करत होतास ते कशासाठी रे? कशासाठी गोळा करत होता? सांगितलं ना मित्र. काय त्याचा मित्र कोण? राकेश. राकेश? काय अभिनय करतोस रे? जसं काय तुला माहितीच नाही हा राकेश कोण आहे ते. नाही माहिती. नाही माहिती. एवढे पैसे गोळा केलेस, त्याच्या बोडक्यावर घातलेस, खर्च केलेस, त्याच्या उपचारांसाठी काही उपयोग झाला नाही म्हणून रडत रडत गेलास त्या दिवशी तू. तुझ्या पाठोपाठ तो सौरभ सुद्धा रडत गेला. घटनाक्रम बघ ना सगळा. तिकडे घटस्फोट होतो, इकडे तुम्ही रडत जाता. तू न सांगता, सगळ्यांनी विचारलं तरी कारण न सांगता पैसे गोळा करत राहतोस, ते खर्च करतोस. अहो दादा, असं काय नाही दादा. असंच आहे सगळं. मला दिसतंय ना, हे काय उगाच नाही पिकलेत. आणि मला सांग, हे सगळं जे मला वाटतंय ते मी कोणाशी बोलायचं? माझ्या मित्राशीच बोलणार ना. का तेही बोलायचं नाही मी? घारूशी बोललो तर काय फरक पडला?
नाही तुमचं बरोबर आहे, पण कसं आले डोंगराची मैत्री? तुम्ही बोललात ते बरोबर नाही हो. म्हणजे असं काय असतं तर मी तुम्हाला पहिल्यांदा सांगितलं असतं ना दादा. माझ्यावर विश्वास नाही तुमचा. असं काही नाही झालंय. ठीक आहे, ठेवतो विश्वास तुझ्यावर. मी तुझ्यावर विश्वास ठेवतो मी, पण माझ्या डोक्यात जी चक्र चालू झाली ती काही थांबणार नाही आहेत. हे सगळं असंच घडलेलं आहे. माझं भाकीत कधी खोटं होणार नाही, लक्षात ठेव. तुझ्यावर विश्वास ठेवतो आणि केवळ तुझ्या शब्दासाठी मी बोलतो खारुशी. त्याची मनधरणी करतो. बरं आहे चहा, बरं आहे. देवा तूच सांभाळ रे. आता पाठ केली तुझ्याकडे, पण चारी बाजूला तूच आहेस. तूच सांभाळ रे बाबा.